भरतीच रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराच संघटनेने सरकारला दिलेला आहे. कारण सरकार नवनवीन नियम काढून जे शिक्षक काम करतात ते त्यांच्यावरती सुद्धा अन्याय करत आहेत. बरं, जी सरकार शिक्षक भरती करणार आहे ती पोर्टलद्वारे किंवा पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती चालू आहे त्यामार्फत न करता केवळ कंत्राटी पद्धतीने बाह्य कंपन्यांद्वारे शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. मग जे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहापासून हजारो किलोमीटर दूर आहेत त्यांच्यासाठी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या शिक्षकांनी करायचं काय? कारण त्यांनी वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीवर ऑलरेडी काम केलेलं आहे आणि आता मात्र 1791 शिक्षक भरतीच्या पदांना मान्यता मिळालेली आहे व त्याचसाठी 84,74,00,000 रुपयांची मंजुरी सुद्धा देण्यात आली. परंतु ही शिक्षक भरती केवळ कंत्राटी पद्धतीने होणार आहे आणि त्याचसाठी तीव्र आंदोलन छेडलं जाणार आहे. शिक्षक भरतीच रद्द करा म्हणून. मित्रांनो, या विषयावरती बोलणं तितकंच गरजेचं आहे. कोणताही विषय असो, जेव्हा शिक्षकांचा विषय असेल, शिक्षक भरतीचा विषय असेल, तर प्रत्येकाने आपले डोळे आणि कान उघडे ठेवून पाहणं, त्याच्यावरती कृती करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अन्यथा शिक्षकांची तर महाराष्ट्र राज्यानं वाटच लावलेली आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये इतकी बेकार अवस्था असेल. शाळा समूह योजना, शाळा दत्तक योजना, अडाणी अंबानी सारख्यांना शाळा ह्या दान केल्या जातील आणि मात्र नावाला फक्त झेडपी आणि प्रायव्हेट संस्था राहतील. अन्यथा हे सर्व एकच झालेलं दिसेल आणि मूळतः शासनाला परमनंट शिक्षक भरती करायचंच नाही हे प्रथमतः गुपित समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, पाहूयात जी आदिवासी भागातील 1791 शिक्षक नियुक्तीला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. जर तुम्हाला सध्याची जी शिक्षक भरती चालू आहे त्याबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त व्हा. कारण मित्रांनो, जर शांतच राहिला तर मात्र आपला कार्यक्रम होणार आहे आणि ऑलरेडी होताना दिसतोय. किती वाट लावून ठेवलीये याचा विचार सुद्धा करवत नाहीये. मित्रांनो, ही न्यूज आहे ती म्हणजे आदिवासी विभाग विकासाच्या अधिपत्याखाली राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये जवळपास 1791 या शिक्षक पदासाठी भरतीसाठी 21 मे 2025 रोजी निधीची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. परंतु हा निधी काही कायमस्वरूपी शिक्षक भरतीला देण्यात आलेला नाहीये. तर या निधीमार्फत कंत्राटी शिक्षक भरती केली जाईल व जे शिक्षक काम करत आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यासाठी त्यांनी बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. बरं, या 1791 जागावर गेल्या 1 ते 10 वर्षापासून कंत्राटी शिक्षक कार्यरत आहेत. ऑलरेडी माहिती आहे मित्रांनो, आश्रमशाळा म्हणजे घरदार सोडून सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षक जात असतात आणि त्यांना एक आशा असते की आता इथं माझं परमनंट होईल. परंतु त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आलेली आहे. जबरदस्त भयानक अवस्था आहे सध्याच्या शिक्षकांची. तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षकांना 17,500, माध्यमिक शिक्षकांना 19,950 तर उच्च माध्यमिक शिक्षकांना 21,500 रुपये मानधन आजवर दिलं जात होतं. हे शिक्षक अनेक वर्षापासून कायम नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते आणि त्यांना वाटत होतं आज ना उद्या आपण इथं परमनंट होऊ. परंतु राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये सध्या सुमारे 2,400 कंत्राटी शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदावर त्यांची नियुक्ती होत असून त्यांचे मानधन आदिवासी विकास विभागामार्फत दिले जाते. मात्र आता राज्य शासनाने बाह्य कंपनीमार्फत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या शिक्षकांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यासाठी रोजंदारी वर्ग 3, रोजंदारी वर्ग 4 या संघटनेने असा विचार केलेला आहे की सध्या यांची बैठक होणार आहे व लवकरच 10 जून रोजी मोठी बैठक होऊन फायनल निर्णय घेतला जाणार आहे.
तर ऍक्च्युली ही जी बैठक आहे त्याच्यामधून मित्रांनो आदिवासी विभागातील जे आहेत मित्रांनो, ऑलरेडी माहित आहे की आदिवासी विभागातील शिक्षक भरतीला सध्या स्टे आलेला आहे. कारण त्या पवित्र पोर्टलद्वारे ती पदं भरली जाणार नाहीत, हे असं क्लॅरिटी सरकारने दिली असताना मात्र जिथे ऑलरेडी पदं रिक्त आहेत, जिथं ऑलरेडी वर्षानुवर्ष शिक्षक काम करत आहेत, नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना सुद्धा नियुक्ती न करता केवळ कंत्राटी पद्धती करून शिक्षणाचं बाजारीकरण करण्याचं सरकारने लक्षात घेतलेलं आहे. मित्रांनो, तुमच्याही लक्षात येत असेल की सध्या या सरकारचं चाललंय काय, त्यांचं डोकंच ठिकाणावर नाहीये. कारण बघा ना, दिवसेंदिवस नवनवीन नियम, नवीन नवीन GR काढून वाट लावली जाते. 6 ते 8 वरती तर इतके शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांना पुढच्या 7 ते 8 वर्ष एकही पद भरलं जाणार नाही, इतकी बेकार अवस्था सध्या शिक्षक भरतीची आहे. कारण 15/5/2024 जे आहे, असे बरेच आहेत ज्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. मित्रांनो, यांनी सध्या स्वतःचा पवित्रा घेतला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सुद्धा शिक्षक भरती व्हावी, तुमचं DED, BEd, TET, CTT झाला आहे आणि तुम्ही सुद्धा शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, तर तुम्ही सुद्धा आता थांबण्याची गरज अजिबात सुद्धा नाहीये. तुम्हाला सुद्धा याच्यावरती विचार करून कृतीयुक्त सहभाग घेतलाच पाहिजे, अन्यथा वाट बघत बसा. वाट तर तुमची ऑलरेडी लागलेली आहे आणि जी काय आता राहिली असेल ती सुद्धा लागेलच, याला शंकाच नाही. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील.